तर नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मराठी स्कॅल्प ट्रेडरवर. तर तुम्ही बघू शकता, आज मी एक ऑप्शन्स स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये कसं काय करायचं आहे, कोणती सेटिंग आहे आणि कोणता इंडिकेटर वापरायचा आहे, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही बघू शकता की ते आपण निफ्टी बँक आपण वापरणार आहे. टाइम फ्रेम असणार आहे आपला 5 मिनिट्स. बेसिकली ऑप्शन आपण जे पण ट्रेड करतो, जर स्कॅल्पिंग करत नसेल तर 5 मिनिटचा टाइम फ्रेम आपला ट्रेड घेण्यासाठी सर्वप्रथम चांगला आहे. तर सगळ्यात पहिला आपण बघूया की बाय साईडचा सिग्नल, हा जो एक इंडिकेटर आहे, ती ग्रीन लाईन दिली आणि त्याच्यावरती जर कॅन्डल्स असतील आणि बाय सिग्नल दिला तर आपल्याला लगेच त्या स्ट्राईक प्राइस किंवा ऍट द मनी किंवा इन द मनीचा एक प्रीमियम बाय करायचा आहे आणि तोपर्यंत आपल्याला ट्रेड होल्ड करायचा आहे जोपर्यंत ती लाईन किंवा सेल सिग्नल देत नाहीये ते. तर बघू शकता, इथून मार्केटने आपल्याला एक मुवमेंट दिली बाय सिग्नलला आणि आपल्याला मुवमेंट आपल्याला इथपर्यंत, म्हणजे इथे आपला स्टॉप लॉस झाला असता. इथे 1000 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इथे इझिली बघायला भेटलेली आहे. तर आपण सेल साईडचा सिग्नल बघूया. तर हा आहे सेल साईडचा सिग्नल. ह्या कॅन्डलने सेल साईडचा सिग्नल दिला. त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला आपण एखादा पी बाय केला. बघू शकता हे इथेच आपल्याला, तुम्हालाही वाटत असेल की मुवमेंट छोटी आहे, पण ही 380 ते 390 पॉईंट म्हणजे 400 पॉईंट सेम डेला तुम्हाला तिथे कॅप्चर झालेले आहेत. तर इथे तुम्हाला भरपूर इंडिकेटर दिसत असतील. तर आता सपोज इथे इंडिकेशन दिलंय, नेक्स्ट कॅन्डलला जर आपण क्लोज केला, हे तुम्हाला वाटत असेल की ही मुवमेंट छोटी आहे, पण ही मुवमेंट भरपूर मोठी आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला ह्या कॅन्डलला बाय सिग्नल दिला, ह्याचा ब्रेकआउट दिला, आपण ट्रेड इनिशिएट केला असता तर इथे बघू शकता 100 ते 150 पॉईंट इझिली आपल्याला. तर आपण अजून एखादा सिग्नल बघूया. हे बघा, इथे आपल्या कॅन्डलने बाय दिला, नेक्स्ट कॅन्डलचा ब्रेकआउट दिला, आपण जर ट्रेड इनिशिएट केला असता नेक्स्ट कॅन्डलला तर आपल्याला सेम कॅन्डलने मुवमेंट दिलेली आहे 200 पॉईंटची, आणि जर तो आपण होल्ड केला असता सेम डेला तर आपल्याला 200 ते 250 पॉईंट इझिली कॅप्चर झाले असते. तुम्ही भरपूर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. हे पण एक एक्झाम्पल आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की इंडिकेटर कोणता आहे. तर इंडिकेटर आपला आहे पिवोट पॉईंट सुपर ट्रेंड. हा इंडिकेटर आहे, हा आपल्याला जस्ट प्लेस करायचा आहे आणि ह्याची जी डिफॉल्ट सेटिंग आहे ती ऍज इट इज ठेवायची आपल्याला, त्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे आणि जस्ट आपल्याला हा प्लेस करायचा आहे. ठीक आहे. तर हीच होती स्ट्रॅटेजी. तुम्ही बॅक टेस्ट करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.